वेलकम स्टुडंट्स. कोऑर्डिनेट ज्योमेट्री यातला प्रॉब्लेम सेट 5 आज आपण स्टार्ट करतोय. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघायला. फिल इन द ब्लँक्स using correct alternatives. Segment AB is parallel to y-axis and coordinates of point A are 1, 3. Then the coordinates of point B can be dash. बघा. Segment AB is parallel to y-axis. A चे कोऑर्डिनेट्स आहेत 1, 3. y ऍक्सिसला पॅरलल सेगमेंट AB आहे. ही तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम. y ऍक्सिस, x ऍक्सिस. आता त्या A चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला काय दिले? त्यांनी A चे 1, 3 दिले. बघा, हा 1, 2, 3 म्हणजे हा तो पॉइंट आहे 1, 3 A पॉइंट. आणि आपली जी AB आहे लाईन ही ती y ऍक्सिसला पॅरलल आहे. मग या लाईनवरचा जर एखादा पॉइंट असेल B कुठेही, तर त्याचा कंपल्सरी x कोऑर्डिनेट 1 पाहिजे. y कोऑर्डिनेट काही असलं तरी चालतं, काही. पण या लाईनवर सगळ्यांचा x कोऑर्डिनेट काय असलं पाहिजे? 1 असलं पाहिजे. आता ऑप्शनकडे बघा. एकमेव डी ऑप्शन आहे त्यातलं डी, की जिथे x कोऑर्डिनेट 1 आहे. y कोऑर्डिनेट काही असू दे, मी आधीच सांगितलं. कारण लाईन AB जी आहे ती y ऍक्सिसला पॅरलल आहे. म्हणजे x = 1 हे त्या लाईनचे इक्वेशन असलं पाहिजे. म्हणजे या लाईनवर सगळ्यांचा x कोऑर्डिनेट 1 पाहिजे. कुठेही तो B पॉइंट असू दे, इकडे असू दे, इथे असू दे, B चा x कोऑर्डिनेट कायम 1 असला पाहिजे. त्यामुळे D इज द ओनली करेक्ट ऑप्शन की जिथं x कोऑर्डिनेट तुम्हाला काय दिलेलं आहे? 1 दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2. आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट डॅश lies to the right of the origin on x-axis. ओरिजिनच्या उजव्या बाजूला x ऍक्सिस वरचा एखादा पॉइंट पाहिजे. मग एक तर ओरिजिनच्या उजव्या बाजूला म्हणजे x कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असणार. आणि x ऍक्सिस वरचा कुठलाही पॉइंट असेल तर तिथं y कोऑर्डिनेट नेहमी काय असतो? सांगा, 0 असतो. आणि x कोऑर्डिनेट इथं पॉझिटिव्ह काहीही नंबर असू शकतो. मग ऑप्शन कडे बघा. y कोऑर्डिनेट 0 असणारे ऑप्शन A आणि D आहेत. दोन ऑप्शन आहेत. पण टू द राईट साइड ऑफ ओरिजिन म्हणल्यामुळे ऑप्शन डी बरोबर आहे, कारण तिथलं x कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळे हा x कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह पाहिजे. तो डी ऑप्शन बरोबर आहे, 2, 0. नेक्स्ट. द डिस्टन्स ऑफ पॉइंट -3, 4 फ्रॉम ओरिजिन. आता -3, 4 या पॉइंटचं ओरिजिन पासून म्हणजे O0, 0 पासूनचं डिस्टन्स पाहिजे. आता तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला सगळ्यांना येतो. x1, y1 आणि x2, y2. x1, y1 आणि x2, y2 अंडर रूट x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर -3 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर 4 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट. ह्या दोघांचा डिफरन्स -3 त्याचा स्क्वेअर, या दोघांचा डिफरन्स 4 त्याचा स्क्वेअर, -3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16 म्हणजे अंडर रूट 25. म्हणजे डिस्टन्स किती आहे? 5. ओरिजिन पासूनचं डिस्टन्स किती आहे? 5. ऑप्शन सी आहे बघा. फोर्थ क्वेश्चन. A line makes an angle of 30 degree. A line makes an angle of 30 degree with positive direction of x-axis. So the slope of the line is dash. एखाद्या लाईननं x ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनची केलेला अँगल त्याला आपण इन्क्लिनेशन असं म्हणतो, त्या अँगलला. आणि तो जर अँगल तुम्हाला माहित असेल म्हणजे थीटा, तर आपला जो स्लोप असतो, स्लोप म्हणजे त्याला आपण m म्हणूया. m इक्वल्स म्हणजे स्लोप इक्वल्स tan थीटा. म्हणजे tan 30. थीटा आपल्याला 30 दिलाय त्यांनी आणि tan 30 ची व्हॅल्यू आपल्याला पाठ पाहिजे. 1/√3 ही त्याची व्हॅल्यू. tan 30 1/√3 आहे. म्हणजे त्यातलं ऑप्शन सी आहे बघा. नाउ क्वेश्चन नंबर 2. डिटरमाइन वेदर द गिवन पॉइंट्स आर कोलिनियर. तुम्हाला 3 प्रॉब्लेम दिलेत त्यामध्ये आणि ते पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही ठरवायचे. त्यातला मी सेकंड तुम्हाला करून दाखवणार आहे. फर्स्ट आणि थर्ड आपल्याला करायचं. ठीक आहे. बघा.
P 1 2, Q 2 8 by 5, R 3 6 by 5. असे तुम्हाला 3 पॉइंट्स दिलेत आणि हे कोलिनियर आहेत की नाही ठरवायचे आहे. ठीक, काही नाही, त्यातल्या दोन दोन लाईन्स म्हणजे P आणि Q हे दोन पॉइंट सिलेक्ट करून PQ चा स्लोप काढायचा, मग QR चा काढायचा, आणि हे जर दोन्ही स्लोप्स इक्वल असतील तर लाईन्स पॅरलल, सॉरी लाईन्स आर म्हणजे पॉइंट्स आर कोइन्सिडेंट म्हणायचे किंवा पॉइंट्स आर कोलिनियर असं म्हणायचं. ऍक्च्युअली लाईन्स कोइन्सिडेंट असतात आणि पॉइंट्स कोलिनियर असतात. चुकून झालं माहिती, सॉरी. बरं, पहिल्यांदा आपण स्लोप ऑफ PQ कॅल्क्युलेट करूया. स्लोप ऑफ PQ फॉर्म्युला काय? डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स y2 minus y1 अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स x2 minus x1. मायनस तुम्ही कशात नाही घ्या बरं. y कोऑर्डिनेट मायनस y कोऑर्डिनेट म्हणजे 2 minus 8 by 5, उलटं पाहिजे तर उलटं करा, तुम्हाला हवं ते. 2 minus 8 by 5 अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स 1 minus 2. 2 मधनं 8 by 5 मायनस करा, 1 मधनं 2 मायनस करा, वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 to the 10, 10 minus 8, 5 to the 10, 10 minus 8 म्हणजे 2 upon 5, खाली मायनस 1. कोणत्याही नंबरला 1 ने डिवाइड केलं की तेच आन्सर येणार, फक्त साइन मायनस, म्हणजे मायनस 2 by 5 हा झाला स्लोप ऑफ PQ. आता आपण स्लोप ऑफ QR कॅल्क्युलेट करूया. सेम फॉर्म्युला, डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स. कसंही मायनस करा, y कोऑर्डिनेट मायनस y कोऑर्डिनेट 8 by 5 minus 6 by 5, 2 minus 3 डिफरन्स इन x कोऑर्डिनेट. आता वरती इथं डिनॉमिनेटर सेम आहे, 6 8 minus 6 म्हणजे 2, 2 by 5, खालचा डिफरन्स झाला मायनस 1, पुन्हा 2 by 5 ला मायनस 1 ने डिवाइड केले की मायनस 2 by 5 येणार आहे. हा काय असेल ना स्लोप ऑफ QR. आता PQ चा स्लोप आणि QR चा स्लोप सेम आहे की नाही बघा. सिन्स स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ QR, कॉमा बघा PQ आणि QR चा स्लोप इक्वल आहे म्हणजे लाईन PQ आणि लाईन QR सेम आहेत, कोइन्सिडेंट आहे. लाईन PQ आणि लाईन QR. आता PQ आणि QR मध्ये Q शब्द आला की नाही कॉमन, म्हणजे ह्या दोन लाईन्स वेगळ्या असू शकत नाही. एका सरळ रेषेत त्या दोन्ही लाईन्स आहेत, PQ आणि QR. बघा PQ आणि लगेच जोडून QR, म्हणजे ते तिन्ही पॉइंट्स PQR काय असले पाहिजेत सांगा, कोलिनियर असले पाहिजे. सिन्स स्लोप ऑफ PQ इक्वल स्लोप ऑफ QR, कॉमा पॉइंट्स PQR आर कोलिनियर. आता उरलेले दोन क्वेश्चन जे तुम्ही करणार त्यात समजा एखाद्या वेळेस असं आलं की बाबा काय नावं जी असतील ती PQ चा स्लोप आणि QR चा स्लोप जर समजा डिफरंट आला तर फक्त एवढा चेंज करायचा, स्लोप ऑफ PQ नॉट इक्वल्स स्लोप ऑफ QR, पॉइंट्स PQR आर नॉट कोलिनियर किंवा पॉइंट्स PQR आर नॉन कोलिनियर. काहीतरी एक वापरा, नॉट कोलिनियर किंवा नॉन कोलिनियर. लक्षात आलं? Question number 3. Find the ratio in which the line segment joining, third question. Find the coordinates of the point of the line segment joining P06 and Q1220. P चे coordinates आहेत 06, Q चे coordinates आहेत 1220 आणि याच्या मिडपॉइंटचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स विचारलेत. आधी पेन्सिल ह्याच्या खाली x1 y1 आणि x2 y2 असं लिहायचं. लेट m ब्रॅकेट मध्ये x y be the midpoint of segment PQ.
बाय मिड पॉइंट फॉर्म्युला एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय x1 प्लस x2 अपॉन 2 y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय y1 प्लस y2 अपॉन 2 x1 प्लस x2 x1 म्हणजे 0 x2 म्हणजे 12 अपॉन 2 and y coordinate y1 plus y2 6 plus 20 upon 2 x is equal to addition 12 12 upon 2 म्हणजे 6 आणि y equals 26 divided by 2 म्हणजे 13 therefore m चे कोऑर्डिनेट्स काय मिळाले तुम्हाला x y equals 6 13 इधर है तुमच्या मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स क्वेश्चन नंबर 4 फाइंड द रेशियो इन विच द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स a ब्रॅकेट मध्ये 3 8 आणि b ब्रॅकेट मध्ये -9 3 इज डिवाइडेड बाय y ऍक्सिस प्रश्नाचा अर्थ कळत नाही हा क्वेश्चन तसा खूप सोपा आहे फाइंड द रेशियो इन विच द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स a and b दोन पॉइंट्स आहेत ए आणि बी आता मी ते काही ऍक्च्युअल प्रॉपर ग्राफ वर काढत नाहीये कसंही अंदाजे आपण काढतो बघा ए आणि बी असे दोन पॉइंट्स ना जॉईन करणारी लाईन आहे ए आणि बी सांगा ए चे कोऑर्डिनेट्स काय आहेत सांगा ए चे कोऑर्डिनेट्स तर 3 आणि 8 त्याच्यानंतर बी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत सांगा बी चे कोऑर्डिनेट्स -9 3 या दोघांना त्या y ऍक्सिस न कोणत्या रेशो मध्ये डिवाइड केले असं तुम्हाला विचारलं आता जर y ऍक्सिस न समजा या लाईनला इंटरसेक्ट केला असेल इथं y ऍक्सिस आहे तर हा जो y ऍक्सिस वरचा कोणताही पॉइंट आहे ना त्याचा x कोऑर्डिनेट कायम 0 असतो त्या पॉइंटला आपण p म्हणूया x कोऑर्डिनेट त्याचा कायम काय असतो 0 आणि y कोऑर्डिनेट काही असू शकेल y कोऑर्डिनेट म्हणजे y असेल तर y कोऑर्डिनेटला y म्हणूया x कोऑर्डिनेट मात्र 100% 0 कारण y ऍक्सिस वरचा एखादा पॉइंट असेल तर काय 0 असतो तर त्याचा x कोऑर्डिनेट 0 असतो किंवा तुम्हाला हा y नको असेल तर y च्या जागी मी अल्फाबेट मिळेल लेट 0 k म्हणूया आपण k काही कॉन्स्टंट असेल कोणत्या रेशो मध्ये डिवाइड केलायचं विचारलं तर तो रेशो असेल आपला m/n या रेशो मध्ये त्या पॉइंट p ने डिवाइड केलेलं y ऍक्सिस बरं a ब्रॅकेट मध्ये 3 8 and b ब्रॅकेट मध्ये -9 3 are the two given points let p ब्रॅकेट मध्ये 0k be the point on y axis which divides segment AB in the ratio m/n bisection formula by सेक्शन फॉर्म्युला आता तुम्हाला इथं या पॉइंट P चा x कोऑर्डिनेट तुम्हाला 100% माहिती आहे फक्त x कोऑर्डिनेटचाच फॉर्म्युला वापरायचा आणि x कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय आहे mx2 plus mx1 upon m plus n मग x कोऑर्डिनेट आहे 0 x कोऑर्डिनेट काय आहे 0 n x2 आता इथे काय करा पेन्सिलनं x1 y1 आणि x2 y2 असेल बरं mx2 म्हणजे m into ब्रॅकेट -9 प्लस nx1 x1 म्हणजे 3 अपॉन m plus n आता हे m plus n 0 मध्ये ट्रान्सफर करा म्हणजे 0 हे झाले -9m प्लस 3n -9n LHS मध्ये आणले इज इक्वल टू 3n आता
n ला डिवाइड करा आणि 9 ट्रान्सफर करा, म्हणजे m अपॉन n इज इक्वल टू 3 अपॉन 9. Therefore m upon n is equal to 1 upon 3. म्हणजेच m is to n हा रेशो किती आला, तर तो 1 is to 3. मग लास्ट लाइन द्यायची. Therefore point P divides segment AB in the ratio 1 is to 3. Point P divides segment AB in the ratio 1 is to 3 अशी याच्या खाली लास्ट लाइन द्यायची. लक्षात आलं? Question number 5. Find the point on x-axis which is equidistant from P 2 minus 5 and Q minus 2 9. Find the point on x-axis which is equidistant from. पहिल्यांदा P आणि Q दोन पॉइंट्स लिहून घेऊया. 2 minus 5 and Q ब्रॅकेट मध्ये minus 2 9. लेट R. आता मला सांगा x ऍक्सिस वरचा पॉइंट आहे, मग त्याचा y कोऑर्डिनेट 0 असणार. काय असणार? y कोऑर्डिनेट त्याचा काय असणार? 0 असणार. बरोबर आहे. मग x कोऑर्डिनेट माहित नाहीये, मग k लिहूया आपण. काही असू शकतो x कोऑर्डिनेट, पण y कोऑर्डिनेट मात्र 0. लेट k0 बी the point on x axis which is equidistant from P and Q. x axis वरचा पॉइंट असेल तो R. x axis वरचा पॉइंट आहे म्हणून y कोऑर्डिनेट 0. मग k0 तो पॉइंट आहे की जो x ऍक्सिस वर आहे आणि P आणि Q पासून इक्विडिस्टंट आहे. म्हणजे P पासून R आणि Q पासून R इक्विडिस्टंट आहे. याचा अर्थ डिस्टन्स PR इज इक्वल टू डिस्टन्स QR. आता डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये रूट येणार, तर ते रूट नको असेल तर डायरेक्ट स्क्वेअर करायचं. देअरफॉर PR स्क्वेअर इक्वल्स QR स्क्वेअर. आता P आणि R कडे बघा आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. P आणि R कडे बघा. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर, 2 मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर, सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस 5 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल QR. Q आणि R कडे बघा. मायनस 2 मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 9 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर आणि रिझन द्यायचं डिस्टन्स फॉर्म्युला. आता बघा a मायनस b चा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा आहे. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर 4 2 चा स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर k स्क्वेअर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस 2k आणि त्याचे ट्वाइस डबल म्हणजे 4k. a मायनस b चा ब्रॅकेट स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर लास्ट टर्म स्क्वेअर दोघांचा प्रोडक्ट त्याचे ट्वाइस प्लस मायनस 5 मायनस 0 म्हणजे मायनस 5 आणि मायनस 5 चा स्क्वेअर प्लस 25. पुन्हा फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस चा स्क्वेअर प्लस प्लस लास्ट टर्म स्क्वेअर मायनस चा स्क्वेअर प्लस दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस मायनस प्लस 2k त्याचे डबल प्लस 4k. 9 मायनस 0 9, 9 चा स्क्वेअर 81. दोन्ही बाजूचे सेम k स्क्वेअर कॅन्सल, दोन्ही बाजूचे 4 प्लस 4 कॅन्सल. इथे शिल्लक राहिले मायनस 4k प्लस 25. तिकडे शिल्लक राहिले प्लस 4k आणि प्लस 81. 4k ला इथे आणा, 25 ला तिकडे द्या. मायनस 4k मायनस 4k हे इथले मायनस 4k हे ट्रान्सफर केलेले 81 मायनस 25 मायनस 4 मायनस 4 मायनस 8k इक्वल्स 81 मधून 25 गेले 56. आता मायनस 8 ने डिवाइड करा, k इक्वल्स 8 7 चा 56 करा मायनस आणि प्लस मायनस चे डिव्हिजन मायनस.
के मिळाला तुम्हाला -7. हे बघा हा जो आपला पॉइंट आहे ना तो आर. आता के च्या जागी तेवढे -7 रिप्लेस करायचे. देअरफॉर आर ब्रॅकेट मध्ये -7 0 इज द पॉइंट equidistant from P and Q. Equidistant from P and Q. Okay. Now question number 6. Find the distances between the following points. त्यातला मी 3 क्वेश्चन आहे, त्यातला मी थर्ड करतो. आर ब्रॅकेट मध्ये -3a एस ब्रॅकेट मध्ये a -2a असे तुम्हाला 2 पॉइंट्स दिलेत आणि या 2 पॉइंट्स मध्ये तुम्हाला डिस्टन्स पाहिजे. याला x1 y1 आणि x2 y2 असं लिहायचं. मग खाली लिहायचं बाय डिस्टन्स फॉर्म्युला. Distance RS is equal to under root x1 minus x2 bracket square plus y1 minus y2 bracket square. उलटा पण चालतं, x2 minus x1 देखील चालतं. under root x1 minus x2 minus 3a minus a x1 minus x2 bracket square plus y1 minus y2 minus minus plus 2a bracket square. -3a minus 1a म्हणजे -4a प्लस 1 आणि प्लस 2 म्हणजे प्लस 3a मायनस चा स्क्वेअर प्लस 16a स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9a स्क्वेअर 16 प्लस 9 म्हणजे 25a स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट 5a म्हणजे डिस्टन्स RS इज इक्वल टू 5a. हे तुमचं फायनल आहे. नाउ क्वेश्चन नंबर 7. हा यातला खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कमसेंटर ऑफ अ ट्रायंगल हुज वर्टायसेस आर -3 1 0 -2 आणि 1 3. एका ट्रायंगलचे तुम्हाला वर्टायसेस दिलेत आणि त्याचं जर तुम्ही सर्कम सर्कल काढलं तर त्याचा जो सेंटर आहे सर्कम सेंटर त्याचे कोऑर्डिनेट्स काय असं तुम्हाला विचारलेलं आहे. बघा हे ए बी सी त्या ट्रायंगलचे वर्टायसेस आहेत, त्यांनी दिलेले -3 1 0 -2 आणि 1 3 हे त्यांनी दिलेले वर्टायसेस. या ट्रायंगलचं मी सर्कम सर्कल देखील काढलाय. ओ सेंटर घेऊन त्यातून हे सर्कल पास झालेलं आहे आणि त्या सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट्स आहेत x आणि y. मग साधा विचार करा की ओ पासून ए हे डिस्टन्स म्हणजे OA हे डिस्टन्स OA, OB हे डिस्टन्स OB आणि OC हे डिस्टन्स, हे तिन्ही डिस्टन्सेस सेम असले पाहिजेत की नाही सांगा. त्याशिवाय ते सर्कल त्यातनं जाईल का? ओ पासून ए जेवढा आहे तेवढाच ओ पासून बी आणि तेवढाच ओ पासून सी, म्हणून तर ते सर्कल तिघातनं पास झालं ना. त्यामुळे हे तिन्ही डिस्टन्सेस काय आहेत सांगा, इक्वल आहेत. याचा वापर करून तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट्स मिळतात. आता ते कसे मिळतात तुम्हाला मी दाखवतो. बघा ए ब्रॅकेट मध्ये -3 1 बी ब्रॅकेट मध्ये 0 -2 सी ब्रॅकेट मध्ये 1 3 आर the vertices of triangle ABC. Let O bracket मध्ये XY be the circumcenter of triangle ABC. मग तो सर्कमसेंटर असल्यामुळे OA इक्वल्स OB इक्वल्स OC असलं पाहिजे. OA इक्वल्स OB इक्वल्स OC. ऍक्च्युअली रिझन देणार तुम्ही रेडी ऑफ सेम सर्कल, पण हे काय आवश्यक नाही. त्या एकाच सर्कलच्या तिन्ही रेडी आहेत की नाही, OA OB OC, म्हणून मी साइडला रिझन देणार. वाटलं तर द्या रेडी ऑफ सेम सर्कल. आता बघा कन्सिडर त्यातला एक एक पार्ट आपण बघूया. कन्सिडर OA इक्वल्स OB.
OA आणि OB जर डिस्टन्स फॉर्म्युला वापरला तर रूट येणार, मग रूट नको असेल तर OA स्क्वेअर इक्वल्स OB स्क्वेअर. आता O आणि A कडे लक्ष द्या, O आणि B कडे लक्ष द्या. OA बघा फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर, ह्याला फर्स्ट म्हणणार आहे मी, x मायनस मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर y मायनस 1 चा ब्रॅकेट इज इक्वल टू, आता डिस्टन्स OB स्क्वेअर, O आणि B कडे बघा, फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे y मायनस मायनस प्लस 2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. याला म्हणायचं डिस्टन्स फॉर्म. आता इथे a प्लस b चा ब्रॅकेट स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर, दोघांचं मल्टिप्लिकेशन डबल 6x प्लस पुन्हा फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर मायनस चा स्क्वेअर कायमच प्लस, हा दोघांचा प्रोडक्ट डबल त्याला मात्र मायनस 2y, x मायनस 0x त्याचा स्क्वेअर इथलं संपलं. आता इथं बघा फर्स्ट टर्म स्क्वेअर y स्क्वेअर लास्ट टर्म स्क्वेअर 4, दोघांचा प्रोडक्ट डबल 4y, x स्क्वेअर y स्क्वेअर x स्क्वेअर y स्क्वेअर दोन्ही साईडचे कॅन्सल. यातले काय काय राहिले बघा, 6x राहिले मायनस 2y राहिले, 9 आणि 1 10 प्लस 10 झाले इज इक्वल टू, इकडे कोण कोण राहिले सांगा, 4y आणि प्लस 4. आता या 4y ला आपण LHS मध्ये आणले आणि 10 ला आपण RHS मध्ये घेऊया, म्हणजे 6x मायनस 2y तिकडले मायनस 4y, RHS 4 मायनस 10, 6x मायनस 6y, 4 मधनं 10 गेले मायनस 6, 6 कॉमन आणि तिकडे ट्रान्सफर, 6 इंटू ब्रॅकेट x मायनस y इज इक्वल टू मायनस 6, 6 ने डिवाइड केलं म्हणजे x मायनस y इज इक्वल टू मायनस 1. हे तुम्हाला एक आत्ता इक्वेशन मिळालं. कधी OA इक्वल्स OB केल्यानंतर. आता आपण सेम असंच OB इक्वल्स OC करणार आहोत, सेम या साईडला थोडासा हा भाग रद्द करून घेतो. OB equals OC. Consider OB equals OC. Therefore, OB square equals OC square. रूट नको आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला. आता OB चा स्क्वेअर, O आणि B कडे लक्ष द्या, O आणि B. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर. आता OC चा स्क्वेअर, O आणि C कडे बघा, फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर. समोर डिस्टन्स फॉर्म्युला असेल x मायनस 0x त्याचा स्क्वेअर x स्क्वेअर. आता y प्लस 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा, फर्स्ट टर्म स्क्वेअर y स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर 4, दोघांचा प्रोडक्ट कसं डबल 4y. इकडे फर्स्ट टर्म स्क्वेअर x स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर 1 मायनस दोघांचा प्रोडक्ट कसं डबल म्हणजे 2x प्लस फर्स्ट टर्म स्क्वेअर y स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर 9, दोघांचा प्रोडक्ट मायनस 3y त्याचे डबल मायनस 6y. x स्क्वेअर y स्क्वेअर x स्क्वेअर y स्क्वेअर कॅन्सल. इकडे काय काय राहिलं 4y प्लस 4, तिकडे काय काय राहिलं मायनस 2x मायनस 6y, 9 प्लस 1 म्हणजे 10 राहिले. आता मायनस 2x ला इकडे आणलं म्हणजे प्लस 2x झाले. हे इथले प्लस 4y आहे तसे लिहिले. मायनस 6y ला पण इकडे आणलं म्हणजे प्लस 6y झाले. आता RHS मध्ये हे 10 आणि 4 ला तिकडे घेतलं आपण मायनस 4. व्हेरिएबल एका बाजूला, कॉन्स्टंट एका बाजूला. 6 प्लस 4 10y इज इक्वल टू 6.
त्यातले 2 कॉमन, x plus 5y is equal to 6. 2 ने डिवाइड, x plus 5y is equal to 3. हे झालं तुमचं इक्वेशन 2 झालं. आता इक्वेशन्स 1 आणि 2 जे आहेत, हे जे इक्वेशन्स 1 आणि 2 आहेत ते आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आहेत. बघा, हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2. हा x आणि हा x दिसला का? सबट्रॅक्ट केलं तरी कॅन्सल होईल. मग याच्या खाली कंटिन्यू करायचं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 आणि 2. चला इक्वेशन 1 घ्या. x minus y is equal to -1. त्यानंतर x plus 5y is equal to 3. Subtraction, sign change, sign change, sign change. Plus minus x cancel. -1y, -5y, -6y. -1 -3 म्हणजे -4. -6 ने डिवाइड केलं. y म्हणजे मायनस मायनस साइन पहिले कॅन्सल केले आणि मग 4 डिवाइडेड बाय 6, 4 अपॉन 6 म्हणजे y इक्वल्स 2/3 मिळाले. ही व्हॅल्यू एका सोप्या इक्वेशन मध्ये रिप्लेस करूया. पुट y इक्वल्स 2/3. तुम्ही खाली व्यवस्थित लिहायचं, मला जागा कमी आहे बरं. पुट y इक्वल्स 2/3 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 परत लिहा. x minus y is equal to -1. x minus y ची व्हॅल्यू 2/3 इक्वल्स -1. 2/3 पलीकडे दिली, आता इथे लिहितो मी. x is equal to -1 plus 2/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 plus 2 upon 3 म्हणजे x equals -1/3. x आणि y मिळाले तुम्हाला, म्हणजे त्या o चे कोऑर्डिनेट्स मिळाले. मग लास्ट लाईन द्यायची. देयरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कमसेंटर आर x y -1/3 आणि हे 2/3. हे झाले तुमच्या सर्कमसेंटरचे कोऑर्डिनेट्स झाले. लक्षात आलं? फक्त जरा व्यवस्थित लिहा शेवटचा पार्ट. मला जागा कमी म्हणून मी असं लिहिले, तुम्ही मात्र व्यवस्थित लिहा. ओके, बाकीचा पार्ट नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.